नांदेड विभागाची मराठवाड्यात तिकीट तपासणी मोहीम 21,724 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई 1.25 कोटींची वसुली। मराठवाड्यात दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत जानेवारी 2026 महिन्यात सघन तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली। रविवार 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 1 ते 31 जानेवारी या कालावधीत विविध मार्गांवर विना तिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध कठोर कारवाई करत विभागाने एकूण 21,724 प्रकरणे नोंदवली असून 1,25,17,290 इतकी महसूल वसुली केली आहे। ही रक्कम जानेवारी 2025च्या तुलनेत 15.1% अधिक असल्याचं विभागानं स्पष्ट केलं आहे। 219 तिकीट तपासणी कर्मचारी कार्यरत होते। यात 34 स्क्वॉड कर्मचारी, 167 ऑन बोर्ड कर्मचारी आणि 18 स्टेशन कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। मोहिमेदरम्यान 12 पोर्ट्रेस तपासण्या, 2 मॅसिव्ह तपासण्या आणि 1 स्पॉट तपासणी करण्यात आली। तसेच 15 अचानक आणि रात्रीकालीन तपासण्या घेण्यात आल्या। काही निवडक तपासण्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य घेण्यात आलं। मोहिमेअंतर्गत नोंदवण्यात आलेल्या 21,724 प्रकरणांमध्ये तिकीट हस्तांतरांच्या 75 प्रकरणांचाही समावेश आहे। महसूल संरक्षणासोबतच प्रामाणिक प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळावा हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे 4 जानेवारी 2026 रोजी एका दिवसात सर्वाधिक 909 प्रकरणांची नोंद करण्यात आली। त्या दिवशी 5,48,738 इतकी वसुली झाली असून ही महिन्यातील सर्वोच्च एक दिवसीय कामगिरी ठरली। ही मोहीम आदिलाबाद, नांदेड, परभणी, परळी, छत्रपती संभाजीनगर, जालना, मनमाड तसेच इतर महत्त्वाच्या मार्गांवर राबवण्यात आली। त्यामुळे संपूर्ण विभागात व्यापक तपासणी सुनिश्चित करण्यात आली।